नमस्कार सगळ्यांना. आजपासून आषाढाची सुरुवात झालेली आहे. असं म्हणतात की आषाढामध्ये काहीतरी तळणीचा पदार्थ हा करावा. तर आज आपण आषाढ स्पेशल मस्त खमंग आणि खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारे आणि बिना भाजणीचे मस्त असे काटेरी चकल्या कशा करायच्या हे पाहणार आहोत. तर इथं चकली बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहे आणि चवीला अप्रतिम तयार होते. कुठल्याही भाजणीची या ठिकाणी आपण भाजणीचा वापर न करता आज आपण ही मस्त झटपट तयार होणारी इन्स्टंट अशी चकली बनवणार आहोत. वेळ फक्त 1 तास लागतो. 1 तासात ही चकली तयार होते. छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ संपूर्णपणे नक्की पहा. सगळ्यात आधी इथे मी एक वाटी सेट केलेली आहे. घरातली कुठलीही वाटी किंवा पेला सेट करायचा, त्यानेच सगळं मोजमाप करून घ्यायचं आहे. 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. तर जे डाळवं असतं ते घेतलेलं आहे. त्या वाटीने 1 वाटी घेतलेली आहे. आता ही डाळ आता आपण मिक्सरमधनं पावडर करून घेणार आहोत. तर बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि आता ही चाळून घ्यायची आपल्याला. न चाळता अजिबात वापरायची नाही आहे. तर ही पावडर चाळून इथे घ्यायची आहे. आता इथे आपण 1 वाटी डाळवं घेतलं होतं, तर त्यासाठी आता आपल्याला इथे 4 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. सेम वाटीने तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर इथं 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अजून 2 वाट्या तांदळाचं पीठ मी या ठिकाणी घेणार आहे आणि हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. न चाळता वापरायचं नाही आहे. तर चाळून घेणार आहे. आता यात पावडर मसाले टाकून घेऊयात. तर इथे मी 1 ते 1.25 चमचा धने पावडर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त हे मसाले करू शकता. 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे. सोबतच अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे. त्यानंतर इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत मी. तर ते इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तीळ पण प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. तर मी इथे 3 चमचे तीळ वापरलेला आहे. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट इथे थोडं कमी जास्त करू शकता. मी इथे 1.5 चमचा लाल तिखट वापरलेला आहे. सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर 1 ते 1.25 चमचा इथे मी मीठ घेतलेलं आहे. थोडंसं हळद घ्यायची आहे. साधारणपणे पाव छोटा चमचा हळद घेतलेली आहे. तर हे जे मसाले आहेत हे पिठामध्ये आधी सगळे छान असे एकत्र करून घ्यायचेत. एकत्र करून झाल्यानंतर इथे तेल घ्यायचं आहे. तर ज्या वाटीने आपण डाळवं आणि तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे. तर तेल इथे कच्चं वापरलेलं आहे. गरम तेलाचा वापर इथे करायचा नाही आहे. तर कच्चं तेल आपल्याला पिठात टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं या पद्धतीने दोन्ही हाताने आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे. या पद्धतीने तर हे व्यवस्थित असं तेल सगळ्या पिठाला लागलं ना तर पीठ छान हलकं होतं आणि चकल्या पण छान खुसखुशीत तयार होतात. तर इथे हे व्यवस्थित मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला घट्ट मूठ करून बघायची. मूठ जर का चांगली आली तर तेलाचं प्रमाण योग्य पडलं आहे. आता पीठ मळण्यासाठी इथे कडकडीत गरम पाण्याचा वापर करायचा आहे. थंड पाणी वापरायचं नाही आहे. तेल आपण इथे थंड वापरलेलं आहे, पण पाणी इथे आपल्याला चांगलं गरम पाणी वापरायचं आहे आणि गरम पाण्याने हे पीठ आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, असं याचं मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे. इथे बघू शकता पीठ मळून घेतलेलं आहे. अजिबात घट्ट नाही आहे खूप आणि खूप पातळ देखील नाही आहे. खूप पातळ झालं तर काटेरी चकल्या तयार होणार नाही. 10 मिनटं बाजूला ठेवूयात. 10 मिनटं झालेली आहे. आता चकल्या करायला सुरुवात करूयात. तर काय करायचं, थोडंसं पीठ जेवढं सोऱ्यामध्ये मावेल ना तेवढं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि चांगलं असं हाताने कोमट पाणी थोडंसं हाताला लावून आहे ना पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. अगदी हाताला थोडासा पाण्याचा स्पर्श करायचा आहे आणि पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे. जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं, चांगलं मऊ करून घ्यायचं आणि त्यानंतर चकलीच्या सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर एका वेळेस चकलीमध्ये जेवढं मावेल ना तेवढं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. तर इथं थोडंसं कमी पडत होतं त्यामुळे मी अजून थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत. छान असं बराच वेळ मळून घेतल्यामुळे काय होतं, चकल्या छान पडतात, अजिबात मध्ये टाकताना तुटत नाहीत यासाठी. तर आता व्यवस्थित घट्ट मी दाबून भरून घेतलेलं आहे. आता झाकण लावून मस्त असा चकल्या पाडून घेऊयात. उरलेलं पीठ मी झाकून ठेवलेलं आहे. तर पीठ उघडं ठेवायचं नाही आहे, नाहीतर खूप कोरडं पडू शकतं.
वाळू शकतं, त्यासाठी आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे. मस्त अशा चकल्या पाडून घ्यायच्यात. 2 ते 3 विड्याच्या चकल्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तुम्हाला मोठी हवी असेल तर मोठी देखील चकली पाडून घेऊ शकता या ठिकाणी. अगदी छान चकल्या तयार होतात, अजिबात कुठेही तुटत नाही आहेत. बघूच शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. चकल्या करून घेतलेल्या आहेत, आता तळून घेऊयात. तर चकल्याचं पीठ मळणं हे जेवढा मोठा टास्क आहे ना, तेवढंच चकली तळणं हेही खूप महत्त्वाचं आहे. तर तेल चांगलं गरम करायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये कढईमध्ये जेवढा मावतील तेवढ्या चकल्या टाकायच्या. तुम्ही कढई जर मोठी घेतली असेल, त्यात भरपूर तेल असेल, तर त्यात मावतील तेवढ्या चकल्या टाकायच्या आहेत. एका वेळेस मी इथं 3च टाकलेल्या आहेत. पहिला 1 मिनटं, अर्धा ते 1 मिनटं अजिबात चकलीला झाऱ्या लावायचा नाही आहे. व्यवस्थित तळू द्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि चकली ती उलटून घ्यायची आहे. तर चकली उलटून घेते. झाऱ्याला थोडीशी ती कडक लागली ना, म्हणजे तो शेप तिने व्यवस्थित घेतला की मग चकली उलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूने अगदी छान अशी तळून घ्यायची आहे. तर चकली अगदी व्यवस्थित तळली कशी गेली आहे हे पाहण्यासाठी इथं बघू शकता. तेलातले जे बुडबुडे आहेत ते कमी झालेले आहेत. तेल असं वाटतं की थोडंसं थंड झालं आणि चकली पण खाली सेट झालेली आहे, म्हणजे ती अशी ऑटोमॅटिकली खाली जाऊन बसलेली आहे, म्हणजे इथं चकली तळून झालेली आहे. तर चकली तळताना पूर्णपणे मीडियम फ्लेमवरच तळायची आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही आहे किंवा स्लो पण ठेवायचा नाही आहे. तुम्ही जर गॅस स्लो ठेवला तर चकली खूप जास्त प्रमाणात तेल शोषून घेते आणि जर का गॅस मोठा ठेवला तर चकलीला वरून रंग येतो, पण आतनं चकली ही मऊ पडते. थोड्या वेळाने ती लगेचच मऊ होऊन जाते. त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवून चकल्या छान असं तळून घ्यायच्यात. तर इथं मी सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत. अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत, चवीला अप्रतिम झालेल्या आहेत, इतक्या खमंग आणि खुसखुशीत झालेल्या आहेत की या चकली तुम्ही नक्की करून बघा. पीठ दळलेलं किंवा बाहेरचं तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकता. शक्यतो घरातलं दळलेलं पीठ वापरा, जे चांगलं आहे आणि चकल्या पण छान होतात. तर या पद्धतीने ही चकली नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.